नमस्कार माझ्या गोडताईंनो. हे बघा आम्ही तर गावाला गेलेलो. तर सासर घरी 2 दिवस थांबले. आता दुसऱ्या दिवशी इकडं आईकडे निघाले. आणि हे बघा आईच्या गावाला जायचा रस्ता बघा. तर हे हिरवगार एकदम इथं तळं आहे. आईच्या गावाच्या बाजूलाच एकदम तळं आहे आणि हिरवगार रोडच्या कडनं पाईपलाईन वगैरे पाणी खूप आहे आणि म्हणून हिरवा आहे. आता इथं ज्येष्ठच आम्ही आईच्या घरी पोचलेलो आहे, बघू शकताय. तर अशा पद्धतीत इथं गाडी उभा केली त्यांनी आणि आम्ही उतरून गेलो आतमध्ये. तर मी थोडासा घेतला आहे शूट गेल्या. तर आईच्या घरी तर आम्ही बसलेलो होतो. तर हे बघा समोर एकदम आईच्या घराच्या समोरच वाण्यार बसलं होतं. वाण्याराचं छोटंसं पिल्लू झाडावरती, जास्वंदीचं झाड आहे, जास्वंदीच्या फुलाचं. तर हे त्यांनी कट केलेलं आहे. 2-3 झाडं लगट व्हायचं. तर कट केलेला आहे गोल असं छान एकदम मस्त कवळे पानं फुलं खात बसलेलं आहे. आणि जे कळ्या असतात ना, कवळ्या लागलेल्या ते खात बसलेला आहे. किती भारी बसले बघा ते. तर मग हे आईच्या घरी गेलेल्या दिवसाचा हे दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवशी बहिणीच्या मुलीचं लग्न होतं, तिकडं पण जायचं होतं आम्हाला. तर बघू शकता किती छान एकदम मधात बसले वाण्यार बघा, पिल्लू वाण्याराचं. आणि अशा पद्धतीत गावाकडे काय खेड्या गावामध्ये असे वाण्यार, आईच्या गावाला खूप वाण्यार आहेत. तर इथं बघा दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नामध्ये आलेलो आहे. तर शूट वगैरे काहीच केलेलं नाही आहे, फक्त एकच फोटो घेतला, ते पण कारण खूप गर्दी होत होती. आणि जे काही वस्तू त्यांनी दिल्यात ना, हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तुम्ही पण कुठून खेड्यामधून बघत असाल तर हे बघा, मुलीला असं सगळं हे दिलं जाते, खाण्याची वस्तू वगैरे सगळे भांडे, काचेचे भांडे. परत इथं बघा शिवाजी महाराजाची मूर्ती आहे. सगळं किती सामान, कपाट वगैरे, सोफा सेट, गादी, पलंग, सगळं डायनिंग टेबल. हे बघा इथं साखरेचे देव वगैरे सगळं दिलं जाते. तर आम्ही तिकडं थंड जाऊन बसलो होतो. बहिणीच्या घरी थंड वाटत होतं आणि आम्ही एकदम 4 वाजताच आम्ही इकडं आलो. तर आता इथं पाय धुवायचं वगैरे चाललं होतं. तर लग्न लागलं, मग परत आईच्या घरी आलो. दुसऱ्या दिवशीचा दृश्य बघा, हे पाऊस 2 वाजताच पाऊस चालू झाला बघा, किती पाऊस पडतोय हे. आणि हे बघा इजा हे सगळं असं कडकडत होतं, पूर्ण गरजत होतं. तर हे बघा इथं ग्रामीण भागामध्ये असं लोखंडाची वस्तू ठेवली जाते, इज पडत नाही म्हणून. आणि हे लोखंडाची वस्तू इथं एक उकळात जो भुस्सा असतोय ना, ते भुस्सा ठेवलेला आहे. तो बघा वारं काऊर पाऊस असं एकदम मस्त वाटत होतं, भारी. मग रावणापाणी मी थोडंसं शूट घेतलेलं आहे. तर बाबा म्हणत होते मोबाईल बंद करा. आम्ही काय ऐकलंच नाही आणि असं थोडंसं शूट घेतलेलं आहे. बघू शकता गावाकडे कसला पाऊस पडत होता. गेल्याच थोडा पाऊस पडला, मस्त वाटलं, छान वातावरण थंडगार, किती भारी पाऊस एकदम मस्त पडत होता बघा. गारा काय आमच्या इकडं पडल्या नाही, गारा दुसरीकडे पडल्या. आणि इथं नुसता पाऊसच होता आणि दुपारीच पाऊस चालू झाला एकदम असं वारं पाऊस. त्याच्यामुळं थंड भारी वाटत होतं एकदम मस्त. आणि उन्हाळ्यामध्ये पहिलाच पाऊस आम्ही इकडं बघितला म्हणून आम्हाला उत्साह वाटत होता, भारी वाटत होतं. तर इथं आम्ही दुसऱ्या दिवसाचं पण मी तुम्हाला थोडंफार दाखवते, तर बघून घ्या. हाय, तर हे बघा मी गावी आलेली आहे. तर मी काय करत आहे बघा, तर इथं उकळ आहे. उकळामध्ये मी शेंगदाणे वाटत आहे. पारंपरिक पद्धतीत उकळ ग्रामीण भागामध्ये, खेड्या गावामध्ये जास्त करून मिक्सरचा वापर नाही करत, हे उकळाचा वापर करतात. जे काय असेल ते उकळामध्ये वाटतात आणि याची चव खूप छान असते. तर दाखवते तुम्हाला उकळ कसं असते. तर हे बघा गुस्सा आणि उकळ, हेच गुस्सा ठेवला होता पावसामध्ये, ह्याला धुवून घेतले. आणि इथं मी शेंगदाणे वाटत आहे ह्याच उकळामध्ये. आईच्या इथं मिक्सर वगैरे काहीच नाही आहे आणि पारंपरिक पद्धतीत याची खूप छान चव येत असते. ह्याच्यामध्ये वाटल्याच्या नंतर हातानं वाटलेल्या भाजीला खूप छान चव येते. हे बघा मी शेंगदाण्याचं कूट इथं वाटून घेत आहे.
बघू शकताय आई काय मिक्सरचा वापर करतच नाही. जे काय छोटं मोठं असेल ते हे सगळं ह्या उकळामध्येच वाटून घेत असते ह्या असं गुश्शानं. आणि हे बघा हे पारंपरिक पद्धतीमध्ये म्हणजे जुन्या पुराणे आताच्या तर पिढीला काय माहितीच नाही आहे जास्त, म्हणजे जातं आणि उकळ काय असते ते. तर माझा दाखवण्याचा प्रयत्न की पुढच्या पिढीला पण हे काय होतं ते समजलं पाहिजे, म्हणून मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होऊन जाईल थोडंसं, म्हणजे ओळख निर्माण करून देत आहे मी पुढच्या पिढीसाठी. तर व्हिडिओ बनवून ठेवलं तर हे राहील असंच पारंपरिक पद्धतीमध्ये जातं आणि उकळ. आणि तो जो जाता आहे ना, आईला जोपर्यंत होत होतं ना, चण्याची डाळ वगैरे सगळं घरीच दळायची, कधी चक्कीवरनं दळून आणायची नाही. तर हे परत हे दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ भावाच्या मुलीचं लग्न होतं, तिथं पण एक फोटो काढला आणि तिथं पण असं थोडीशी शूट घेतलं. हे वस्तू सामानाची काय काय वस्तू दिली जाते मुलीला त्याच्यासाठी मी थोडंसं इथं पण तेच जे महत्त्वाचं आहे ना तेच मी शूट घेतल्या. फोटो वगैरे काढले. वहिनी वगैरे बहिणी सगळ्या मस्त थोडंफार छोट्या फोटो पण शूट केला आम्ही. आणि परत हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर हे काय माहिती आहे का तुम्हाला, हे तर जवा आहेत. जवा माहिती आहे का, गव्हामध्ये एक येत असतात बघा, ते जवा आहेत. त्याने इथे जवा ना शेतामध्ये पेरले जातात. हे थोडंफार कुणाकुणाच्या घरी जास्त असतात. तर हे जवापासून आईनं पीठ तयार करून घेतले. ह्याला म्हणजे उकळामध्ये कांडून वगैरे भिजू घालून उकळामध्ये काढून ह्याचं वरचं ना ते साल आहे ना, ते सालपट सगळं काढून ह्याच्यावरचं आईनं दळून आणली चक्कीवरनं. तर त्याचं हे पीठ तयार केलेलं आहे. तर त्याचे हे माहिती आहे का, हे जवाचं पिठाचे जे लाडू, ज्यांना माहिती असेल, ज्यांना कुणाला माहिती असेल नाही त्यांना मी दाखवते. तर ह्याच्यापासून पीठ तयार केलेलं आहे हे. तर हे जवाचं लाडू जे खात चाल ना, हे कंबरेसाठी खूप फायदेशीर आहे. आणि जेवढं पीठ आहे ना तेवढीच आपल्याला साखर घ्यायची इथं. तर हे पीठ बघा भाजून झालेलं आहे. आता इथं राहिलेलं थोडंफार इथं भाजून घेते मी. अजून आहे थोडंफार, ते पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला असंच. तर हे बघा इथं मी भाजते. आई नको नको म्हणत होती, तब्येत खराब आहे नको म्हणत होती, तरी पण मी जबरदस्ती बसले थोडंसं हलवत तिथं चुलीपाशी. गरमी खूप होत होती, ती तब्येत खराब झालेली होती माझी पण, सलाईन वगैरे लावलं होतं. तर थोडंफार मी पण मदत केली जरा भाजायला त्याला. म्हणजे कसं त्याला हलवतच राहायला लागलं आहे बघा. चुलीवरच आई पण चुलीवरच स्वयंपाक करत असते, भाकरी चपात्या वगैरे. आणि चहा पाणी भात भाज्या ते गॅसवर करते, भाकरी वगैरे खाली चुलीवरतीच करते. तर चुलीवरतीच पीठ भाजायला लागली बघा. पारंपरिक कुणाकुणाच्या घरी तर चूल मोडलेलीच आहे ना, कधी चूल मोडलीच नाही. कशी चूल आहे बघा गावाकडची. तर चुलीवर मध्यम भागात जाळ ठेवून खाली मध्यम भागात आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. तर आई नको नको म्हणत होती तरी मी जबरदस्ती बसले. तर इथं भाजून घेते हळूहळू. थोडं ब्राऊन कलर हो जो ना आपल्याला खाली लागू द्यायचं नाही आहे, बार बार हलवायचं आहे. आणि हे आता गव्हामध्ये ना तुम्ही शिटीमध्ये जरी असला तर गव्हामध्ये ती जवा म्हणून येत असते ते बघायचं. आणि त्याचं पीठ तयार करून आपल्याला, आणि जेव्हा मी गावाला येईल ना तेव्हा हे आई मला बांधून देतच असते. कधी पण या तुम्ही, कधी पण हे आईचं रुटीन एकच असते की लाडू बांधायचं. आणि कंबरेसाठी खूप फायदेशीर आहे, आपल्याला कंबर दुखत नाही आहे त्याच्यानं. आता इथं चाचणीला ठेवलेलं आहे साखर टाकून. तर साखर मी टाकले नाही वरती, मी काहीतरी घ्यायला गेले होते सामान, आईनं साखर टाकली आहे. तर हे बघा आपल्याला इथं जास्त कडक चाचणी घ्यायची नाही आहे, थोडं कच्चीच चाचणी ठेवायची आहे. फक्त तार तुड जोकनाच आपल्याला कच्ची चाचणी ठेवायची आहे त्या लाडूसाठी. आणि आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. आणि जाळ पण खूप झालेला आहे खालती जास्त. आई म्हणतच होती उतू जायते ती म्हणून, तरी पण थोडं शेवटी उतू गेलंच थोडंफार. हे बघा तर हलवते तरी ऐकतच नव्हतं. जाळ खूप झालेला होता खाली. तर थोडंफार गेलं उतू, तर आईनं जाळ बाहेर वळली.
तर आता मग बंद केले आणि घेतले टाकून पिठामध्ये. तर इथं जायफळ, बडीशोप आणि काहीतरी वाटून घेतलं होतं आईनं त्याच्यामध्ये. ते काय टाकले त्याच्यामध्ये. आणि हे जे आपण चाचणी पाक बनवलेला होता ना साखरेचा, ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं त्या पिठामध्ये भाजलेल्या. आणि इथं आता सगळं आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. आई घेते एकजीव करून सगळं. आणि ह्याचे आपल्याला इथं लाडू वळायचे. आता जो राहिलेलं थोडंसं फार होतं ना, ते पण मी वरून टाकले थोडंसं. आता इथं आपल्याला लाडू वळून घ्यायचे, बांधून घ्यायचे त्याचे लाडू. हे बघा, अशा पद्धतीत सगळं आपल्याला इथं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ज्याने कोणी खेड्यात आहेत ना, तर तुम्ही पण नक्की करून बघा. बघा इथं लाडू आता बांधून झालेले आहेत, थोडंफार राहिलेलं आहे. थोडे सगळ्या आईने लाडू बांधून घेतले. किती लाडू झाले त्याचे. आणि रोज सकाळी सकाळी एक दोन खायचं. आता झालं सगळं, सर्व संपलंय. तर थोडंफार एक होईल लास्टचा लाडू. तर मैत्रिणींनो, नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि कसा वाटला व्हिडिओ, सगळा मिक्स केला आहे मी त्याच्यामध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.